गणेश, आज आख्यानाला जाण्याच्या आधीच तू इथे? मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे होते. गणेश, आसन ग्रहण कर. मातेनी का सांगितले मला की तिला पार्वतीला भेटायचे आहे? होय, मलाही तिने विचारले. आता तुम्ही काय करणार? ज्या पार्वतीला भेटायला ती उत्सुक आहे, ती पार्वती म्हणजे ती स्वतःच आहे ह्याची तिला कल्पना नाही. तिची तळमळ बघून माझे मन विषण्ण होते. आता तिला कसे समजावू हेच मला कळेनासे झाले आहे. गणेश, तू म्हाळसेला कोणते वचन तरी दिले नाहीस ना? वचन नाही, पण मी तिला सहाय्य करेन असे सांगितले आहे. सहाय्य? पण ते कसे? आणि ते शक्य नाही हे तू देखील जाणतोस. ज्याच्यासाठी या आख्यानाचा घाट घातला आहे ते आख्यानच संपेल अशाने. पण मातेला होणारा त्रास मला भगवत नाही. मला तिला सहाय्य करावंच लागेल. म्हाळसा आणि पार्वतीची भेट म्हणजे स्वतःने स्वतःला भेटणे. परमनियतीच्या मनात नेमके काय आहे हे कोणी सांगावे. पण तुम्ही तिला सत्य अंशांशाने का होईना सांगत का नाही? आता मी तिला काय सत्य सांगावे गणेश? आख्यानातून अनेकदा तिला पार्वतीबद्दल कळाले आहे. आणि असे असताना देखील अजून मी काही निराळे प्रयत्न करावेत असे तुला वाटते का? प्रत्येक गोष्ट योग्य वेळी झाली पाहिजे. मला असे वाटते आहे की तू देखील तिला काही सांगू नयेस. तिला स्वतःचा मार्ग तिला स्वतःला शोधू दे. मातेच्या शंकेचे मी समाधान करीन. गणेश, मला तुझे मातृप्रेम कळते, पण हे उचित नाही. आज आख्यानात मी मातेचे समाधान होईल असे सांगितलं आहे. आख्यानात ती मला विचारणारच आणि त्याने आख्यानात विघ्न येणार. मी तसे होऊ देणार नाही. आख्यान निर्विघ्न पार पाडण्याचे दायित्व देखील माझ्यावरच आहे. आणि म्हाळसेला तू मार्ग सांगणार आहेस हेही सांगितले आहेस. आता आख्यानात काय घडते आहे ह्यावर मी काय करायचे ते ठरवीन. येतो मी.